नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे। आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ इन्शुरन्स म्हणजेच विम्याचा इतिहास या विषयावर चर्चा करणार आहोत। या विषयावर मी आपल्याला लेक्चर देणार आहे। विम्याच्या इतिहासामध्ये आपण विविध बाबी विम्याच्या इतिहासाच्या जाणून घेणार आहोत। या इतिहासामध्ये पुरातन काळापासून तर ते आजपर्यंत आधुनिक काळापर्यंत महत्त्वाचे जे काही टप्पे आहेत त्या विविध टप्प्यांचा आपण या ठिकाणी आज आढावा घेणार आहोत। आजच्या या प्रकरणामध्ये आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये विमा या तत्वाचा किंवा विमा या शब्दाचा विमा या मूळ तत्वाचा आपण ऐतिहासिकदृष्ट्या परिचय करून घेणार आहोत। विमा कसा अस्तित्वात आला आणि तो आज कशा पद्धतीने चालतो आहे या सर्व बाबींचा उल्लेख आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये होणार आहे। विमा अनपेक्षित घटकांचा परिणाम म्हणून होणाऱ्या आर्थिक नुकसानीस कसा संरक्षण पुरवतो आणि विमा हे जोखमीचे आणि महत्त्वाचे साधन कसे आहे हे यातून आपल्याला आज आपण ऐतिहासिकदृष्ट्या शिकणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्र हो, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। विम्याचा इतिहास जाणून घेताना आपण ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापर्यंत म्हणजेच 3000 वर्षाच्या अगोदर सुद्धा हा विमा ही संकल्पना अस्तित्वात होती। मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भविष्यासाठी भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून विविध पर्याय स्वतः समोर ठेवत गेलेला आहे। मित्रहो, या विम्याचा इतिहास जाणून घेताना आपण पाहतोय की आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या आयुष्याची हमी घ्यावी लागते, आपल्या संपत्तीची हमी घ्यावी लागते, त्याचबरोबर आपल्या पैशाची हमी घ्यावी लागते। आज आधुनिक जीवन जगत असताना आपण विविध बाबीवर विमा काढत असतो। विम्याचा इतिहास जाणून घेताना आपण 3000 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याचबरोबर 1792 ते 1750 या इसवी सन पूर्व काळाचा इतिहास, त्यानंतर हंबुर्बी या राजाचा बॅबिलॉन प्रदेशाचा इतिहास, भरूच आणि सुरत व्यापारी या व्यापाऱ्यांचा इतिहास आपल्याला जाणून घेणे कर्मप्राप्त ठरते आहे। त्याचबरोबर आपल्याला ग्रीक, रोडास आणि चायना व्यापारी, त्याचबरोबर आधुनिक भारताचा विम्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। मित्रहो, हा इतिहास जाणून घेत असताना आपण काही महत्त्वाचे टप्पे पाडलेले आहेत। त्या टप्प्याच्या अनुषंगाने आपण या इतिहासाची उजळणी थोडक्यामध्ये घेणार आहोत। आपल्याला या इतिहासामध्ये जर आपण विचार केला तर आपण अनिश्चिततेच्या जगामध्ये वावरत असतो। आपण काही गोष्टी नेहमी ऐकत असतो ज्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या अनिश्चितता आपल्या डोळ्यासमोर येत असतात। प्रत्येकाची जी काही लाईफ आहे ती जशी पूर्वी मानवाची आहे तशीही आजच आहे, फक्त पूर्वी आपण मागास होतो म्हणजेच आधुनिक नव्हतो, आज आपण आधुनिक झालेलो आहोत। मग आपल्याला पूर्वी ते आता कोणत्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते तर जीवनात येणाऱ्या अनपेक्षित संकट, त्याचबरोबर व्यवसायातील अनपेक्षित संकट, निसर्गाची अनपेक्षित संकट, बर्फाच्छादित प्रदेशात राहणाऱ्या लोकांना या ठिकाणचे वातावरणाची अनिश्चिती, आगीच्या भक्ष्यतानी पडलेल्या लोकांना त्या ठिकाणची संकटाची गांभीर्यता, त्याचबरोबर दुष्काळ पडल्यास त्याचे भोगावे लागणारे परिणाम, भूकंप, महापूर, त्याचबरोबर कमी वयात आलेले मरण आणि अनपेक्षित अपघात, या सर्व बाबींना आपण कधी ना कधीतरी पूर्वीपासून सामोरे जात असतो। मग आपण अनिश्चिततेमुळे पूर्वीही आणि आजही अपघातामध्ये, त्याचबरोबर पुरामुळे,
अनेक वस्त्या नष्ट झालेल्या पाहिलेल्या आहेत. पुरातन काळामध्ये जंगलाला लागलेली आग असेल, त्याचबरोबर महापुरात वाहून गेलेली घरे असतील, ही आजही तितकीच गांभीर्यपूर्वक घटना असेल जी पूर्वी होती. त्याचबरोबर एखाद्या प्रदेशात येणारा भूकंप हा तितकाच भयानक असतो. म्हणून या बाबी सर्वकषपणे आपल्याला पाहाव्या लागतील. त्याचबरोबर पूर्वीही तरुण माणसे दुःखद निधन पावायची. आजही काही मंडळी काही कारणामुळे त्यांच्या तरुणपणात मृत्युमुखी पडत असलेले दिसतात. आपल्या सभोवताली घडणाऱ्या ज्या प्रमुख घटना आहेत, त्या प्रमुख घटनांपैकी आग लागणे, दर कोसळणे, महापूर येणे, वीज कोसळणे आणि भूकंप येणे यासारख्या अनेक नैसर्गिक घटना आपल्याला नेहमी घडताना दिसत असतात. मग या घटनांचा जो काही आधार आहे, तो आधार या घटनांची प्रखरता आपल्याला काय करते, आपल्याला घाबरून सोडते. मग या घटना आपल्याला घाबरण्याचं कारण काय? कारण ह्या घटना फार गंभीर असतात, या घटना अतिशय भयानक असतात. म्हणून मनुष्य हा या ठिकाणी पूर्वीपासूनच घाबरलेला असतो. म्हणजे या सर्व घटनांची गांभीर्यता मनुष्याने गांभीर्यपूर्वक घेतलेली असते, असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. मग प्रथमतः या घटनाचा कोणताही अंदाज आपल्याला येत नाही. आपण या घटनांना अपेक्षित करू लागलो आणि अंदाज बांधू शकलो तर आपण या घटनाला सामोरे जाण्यास तयार होतो. परंतु कोणतेही नैसर्गिक संकट हे सांगून येत नाही. त्याचबरोबर कोणतेही संकट हे सांगून येत नाही, हा या मागचा सांगायचा उद्देश या ठिकाणी असं. म्हणजेच दुसऱ्या या ठिकाणी असं की अंदाज न करता येणारे असे अनेक अघटित घटना आहेत, ज्या घटना आर्थिक आणि सामाजिक, त्याचबरोबर अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर घेऊन येतात. अशा घटनांमुळे पीडित व्यक्तीच्या दुःखामध्ये सहभागी होऊन एकमेकांना आधार देऊन त्यांना मदतीची गरज निर्माण झालेली असते. मित्रहो, विम्याच्या संकल्पनेमध्ये हजारो वर्षापूर्वीची जी काही आधुनिकता आहे, ती आधुनिकता अनेक तज्ञांनी त्याचबरोबर अनेक घटनांनी सुद्धा अधोरेखित केलेली आहे. जेणेकरून विमा आपण पाहतोय की 3000 वर्षापूर्वी सुद्धा विमा ही संकल्पना अस्तित्वात होती. मात्र आज आपण वेगवेगळ्या बाबतीत विम्याची संकल्पना अस्तित्वात असलेली दिसून येते. म्हणजे आता जर आपण पाहिलं की आधुनिक विम्याची संकल्पना याचा जर इतिहास पाहायचा असेल तर आपल्याला अगोदर आपल्या या विम्याच्या इतिहासातील प्रमुख टप्पे जे आपण चर्चित आहोत त्या टप्प्याकडे सगळ्यात महत्वाचं लक्ष केंद्रित करावं लागेल. मग या ठिकाणी आपण 3000 वर्षापूर्वी विम्याची संकल्पना, विम्याचा इतिहास कसा होता ते पाहिल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. ते म्हणजे 1792 ते 1750 म्हणजे ख्रिस्तपूर्व 1792 ते 1750 या काळामध्ये बॅबिलॉन शहरातील जो काही राजा होता त्याचं नाव होतं हम्मीराबी. या हम्मीराबीला इतिहासामध्ये असं म्हणतात की पहिल्यांदा मानवी इतिहासातील धोक्याच्या अनिश्चिततेची जी काही संहिता आहे ती संहिता या राजाने आपल्या कोड ऑफ हम्मीराबी यामध्ये लिहून ठेवलेली आहे. आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की त्याने कशा प्रकारे शिलालेखाच्या आधारे त्याची संहिता लिहून ठेवलेली आहे. मग बॅबिलॉन शहरामध्ये ही जी काही हम्मीराबी जो काही राजा होता, या हम्मीराबी राजाची जी काही संकल्पना होती ती संकल्पना त्याने या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडलेली दिसते. मग ही संकल्पना मांडत असताना, ही संहिता मांडत असताना त्या राजाने काय केलं, त्याने व्यापारी आणि सावकाराबरोबर जे काही करार होते ते करार करायचा त्याने प्रयत्न केला. त्या कराराची संहिता त्याने लिहिली. मग अशा प्रकारच्या करार करत असताना पूर्वी व्यापार कसा चालायचा, तर पूर्वी व्यापार हा जहाजामार्फत चालायचा. पूर्वी व्यापार हा जहाजातून चालायचा.
मग जहाजात चाललेल्या व्यापाराची जी काही अनिश्चितता असते, जी काही धोके असतात, या धोक्यांना आपण बळी पडता कामा नये म्हणून बॉबोलियन व्यापारी सावकाराबरोबर अशा प्रकारचा करार केला जायचा, ज्यामध्ये एखादे जहाज जर नष्ट झालं किंवा ते पळवलं गेलं तर ते कर्ज बुडीत या खात्यात टाकण्यासाठी जास्तीची रक्कम दिली जायची. मग या रकमांना जहाजासंबंधीची कर्ज सुद्धा म्हटलं जायचं. या करारामध्ये जहाज किंवा त्यांच्या मालाच्या तारणावर घेतलेले जे काही कर्ज आहे ते संबंधित जे काही कर्ज आहे ते कर्ज जर जहाज त्या ठिकाणी परत आलं तर त्या परत आल्यानंतर त्याला तितकी रक्कम सुरक्षितपणे त्या जहाजाच्या मालकाला परत केली जायची. अशा प्रकारचा जो काही महत्वाचा भाग या बॉबोलियन व्यापारी संदर्भामध्ये पुरातन काळात या राजाने चालू केला होता. त्यांनी त्याची संहिता त्या ठिकाणी लिहून ठेवली होती. पुढचा महत्वाचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सुरत आणि भरूच या ठिकाणची जी काही व्यापारी केंद्र होती त्या व्यापारी केंद्रामध्ये चाललेला जो काही व्यापार आहे तो व्यापार त्या ठिकाणचे व्यापारी कसे करत असत, जेणेकरून त्यांनी विम्याची जी काही संकल्पना आहे, विम्याचा जो काही इतिहास आहे तो इतिहास त्या ठिकाणी त्यांना कसा उल्लेखित आहे याचाही आपण विचार करणार आहोत. भरूच आणि सुरत या ठिकाणचे जे काही व्यापारी होते ते व्यापारी सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं जाणं असायचं, वेगवेगळ्या देशामध्ये ते व्यापारासाठी जात असत. मग वेगवेगळ्या देशामध्ये व्यापारासाठी गेल्यानंतर ज्यामध्ये श्रीलंका असेल, इजिप्त असेल, ग्रीस असेल या ठिकाणी हे लोक जात असत. या ठिकाणी हे लोक गेल्यानंतर त्यांना ज्या प्रकारे बाबुलियन शहरामधील व्यापारी विम्याच्या बाबतची आपल्या व्यापाराबाबतची काळजी घेत असत, कारण की हे लोक जहाजातून जात असत, हे लोक गाढवं आणि घोड्यावरून जात असत. या प्रकारचा जो काही प्रवास हे लोक करत असत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना त्यांच्या अनिश्चिततेला सामोरं जावं लागत असल्यामुळे अनेकदा या व्यापाऱ्यांकडून आपल्या भविष्यात होणाऱ्या अनिश्चिततांना तोंड देण्यासाठी विमा काढण्याचा इतिहास या ठिकाणी स्पष्ट होतो. मग हा जो काही विमा आहे हा विमा त्यांच्या जहाजावरील व्यापाऱ्यांसाठी काढला जात होता. त्याचबरोबर त्यांच्या जहाजावरील व्यापारावर येणाऱ्या संकटांची प्रिकॉशन काळजी घेण्यासाठी हा विमा सुरतच्या आणि भरूचच्या व्यापाऱ्याकडून काढला जात असे. आपल्याला दिसत असेल हा एका वेबसाईटवरून घेतलेला सुरतचा किल्ला आहे. त्याचबरोबर सुरत आज सिल्क मार्केट कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असल्यामुळे पूर्वीपासून या सिल्क मार्केटचा व्यापार सुरतचे व्यापारी करत असत. आता या विमा संकल्पनेचा हा टप्पा पाहिल्यानंतर आपण विमा संकल्पनेचा दुसरा टप्पा म्हणजे पुढचा टप्पा पाहूया, तो म्हणजे ग्रीक व्यापारी. मित्रांनो, व्यापार करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत ही आज चालू नाही, तर व्यापार करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत पूर्वीपासून चालू आहे. अनेक देशातील लोक अनेक प्रकारचा व्यापार करत असत. त्या संदर्भामध्ये आपण ग्रीक या व्यापाऱ्यांची जी काही विम्या संदर्भातला जो काही इतिहासाची स्पष्टता आहे किंवा इतिहास जो आहे तो इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊया. ग्रीक 7व्या शतकामध्ये म्हणजे 7th century AD मध्ये आपण उपकार गटाची स्थापना ह्या ग्रीक देशामध्ये करण्यात आली होती. मग या उपकार गटांचं काम काय होतं? या उपकार गटांच्या काम असं होतं की जहाजावर जे खलाशी असायचे, जहाजावर जे काही व्यापारी मेंबर असायचे किंवा व्यापारी सदस्य असायचे त्या सदस्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून हे लोक काही प्रमाणात रक्कम अदा करायचे. मग या रकमेचा वापर अंत्यसंस्कारासाठी किंवा त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या त्या सदस्यांच्या उपजीविकेसाठी व्हायचा. अशाच प्रकारचा मैत्री ग्रुप जो होता तो त्या काळात इंग्लंडमध्ये सुद्धा कार्यरत होता असा इतिहासात आपल्याला पुरावा आढळतो. मग या ग्रीक देशातील असेल, इंग्लंड देशातील असेल, विम्याचा हा जो काही इतिहास आहे ह्या इतिहासामध्ये आपण सदस्य मृत झाल्यानंतर किंवा आपला व्यवसाय बुडल्यानंतर त्या व्यवसायाला पुनरुभारणी देण्यासाठी कशा प्रकारे आपण मदत होऊ शकते किंवा कशा पद्धतीने आपण त्याला पुनर्बांधणी करू शकतो या उद्देशाने हा विमा अस्तित्वात होता. आपण आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. पुढचा टप्पा आहे रोडास सिटीजन. रोडास सिटीजन हा रोडास या शहरातील किंवा या बेटावरील हा नागरिक मानला जायचा.
हे रोडास बेटावरील नागरिक काही गोष्टी विम्यासंदर्भात करायचे. तर आपल्या स्क्रीनवर दिसत असेल की रोडास हे ग्रीसमधील एक बेट आहे. त्या रोडास बेटाचं नाव सूर्याचं बेट असंही इतिहासामध्ये आणि काही ठिकाणी उल्लेख आढळतो. मग हे रोडास नागरिक काय करायचे, तर या रोडासच्या रहिवाशांनी अशी एक पद्धत अवलंबली होती ज्यामध्ये आपत्ती काळामध्ये जर संपत्तीचा नुकसान झाला असेल, संपत्तीचा ऱ्हास झाला असेल किंवा संपत्तीवर संकट आलं असेल, तर जेट स्टोनिंग म्हणजे त्या ठिकाणच्या जहाजाचे, त्या ठिकाणच्या मालाचे मालक, जेटी सोनिंग त्याला त्या ठिकाणी शब्द आहे. जेटी सोनिंग म्हणजे त्या ठिकाणी व्यापार करण्याचा जो काही माल होता त्या मालाचे मालक, त्यांचं जर काही नुकसान झालेलं नाही ते सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई करत असत. असा या रोडसच्या रहिवाशांनी केलेला जो काही कायदा आहे तो विम्यासाठी आहे. थोडक्यात सांगायचं असं की विमा हा आपल्या संपत्तीच्या संकटांना भरलेला थोडासा, आपण म्हणूया की भरपाईसाठी दिलेला थोडासा पैसा किंवा थोडासा लाभांश, ज्या अनुषंगाने कोणीतरी आपल्याला त्या लाभांशाच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे लाभ मिळवून देऊ शकतं, असा इतिहासामध्ये अनेक ठिकाणी पुरावा आढळतो. आता या रोडासचा इतिहास पाहिल्यानंतर आपण पुढचा जो काही इतिहास पाहूया तो म्हणजे चायनाचे व्यापारी. मी आधीच उल्लेख केला की व्यापार हा फक्त एक देश करत नव्हता, तर जगाच्या पाठीवर व्यापार अनेक देश करायचे. त्यापैकी चायना ही एक बाजारपेठ होती. मग चायनाचे व्यापारी काय करायचे, चायनाच्या व्यापाऱ्यांना समुद्रामार्गे, नद्यामार्गे त्यांचा व्यापार चालायचा. मग जर त्यांना या समुद्रामार्गे आणि या नद्यामार्गे व्यापार करत असताना काही अनपेक्षित संकट आली, म्हणजे जहाजावर व्यापार करताना जहाजामध्ये, समुद्रामध्ये जहाज असल्यानंतर वादळ येतं, समुद्री चाच्यांची भीती असते, त्याचबरोबर अनेक नैसर्गिक आपत्ती त्या जहाजावर येत असतात. या आपत्तीला सारण्यासाठी पुरातन काळामध्ये चीनी व्यापारी त्यांचा माल धोकादायक समुद्रातून किंवा नद्या ओलांडताना वेगवेगळ्या बोटीवर भरून ठेवत असतात. मग असे गृहीत धरून एखाद्या बोटीला अशी अनपेक्षित घटना जर घडली असेल तर त्याची नुकसान भरपाई जी असेल ती थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना मिळत असे. म्हणजेच आपल्या व्यापार करताना नुकसान हे विभागले जर गेलं तर त्याला व्यापाराची पुनर्बांधणी करताना त्याला मदत होत असते, असा इतिहासामध्ये उल्लेख आढळतो. आता या चायनीज व्यापाऱ्याच्या विम्याच्या इतिहासानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला आजच्या काळामध्ये मॉडर्न कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतं की मित्रहो, आज आपल्याकडे भविष्य हे अनिश्चित झालेलं आहे. आजचा मनुष्य अनेक प्रकारच्या संकटांना, अनेक प्रकारच्या अनिश्चिततांना सामोरे जात आहे. ह्या अनिश्चिततांना सामोरे जात असताना आपण एक विचार करा की पुढच्या सेकंदाला आपल्या आयुष्यामध्ये कोणती घटना घडणार आहे, ती चांगली असो का वाईट असो, याचा आपल्याला अंदाज येत नाही. खरं तर त्या गोष्टीचा जर आपल्याला अंदाज आला असेल तर आपण सावधगिरी बाळगतो, मात्र आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज येत नाही, म्हणून आपल्याला विम्याची गरज असते. मग आजच्या आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर अनपेक्षित संकटांना आपल्याला नेहमी सामोरं जावं लागतं. अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. मग भारतामध्ये जर जीवन विम्याचे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये प्रतिबिंब पडले आहे, म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये हा विमा कवच उदयास आलेला आहे. जे जुन्या काळामध्ये जीवन विम्याचे सर्वोत्तम स्वरूपापैकी एक उदाहरण होते. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यानंतर अन्य कुटुंबीय दुःख आणि नुकसानीस वाटून घेत असत. याचा परिणाम म्हणून कुटुंबात सुरक्षिततेची भावना कायम राहत असे. आपण पाहतोय की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारत विविध विचारांचा देश आहे. भारतामध्ये लोकशाही नुसते आहे. मग आधुनिक काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती ही विभक्त झालेली आहे. छोटे कुटुंब अस्तित्वात आलेले आहेत. त्याचबरोबर रोजच्या जीवनाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागते. यामुळे ही पर्यायी व्यवस्था निर्माण होण्याची गरज या छोट्या कुटुंब व्यवस्थेने निर्माण केलेली आहे.
ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी जीवन विम्याचे महत्व म्हणजेच कुटुंब प्रमुखासाठी सरी जीवन विम्याचे महत्व वाटीस लागले आहे. मग जर आधुनिक काळातील या जीवन विम्याचा इतिहासाचा आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर आपल्याला असं दिसतं की आज आपण कशावर विमा काढत नाहीयेत, तर आज आपण अनेक गोष्टीवर विमा काढतोय. तसं पाहिलं तर आजचा जो काही विमा आहे, आजचा जो काही विम्याचा इतिहास आहे, तो विम्याचा इतिहास हा आज व्यवहारात आलेल्या विम्याची पाळेमुळे जी आहे ती लंडन मधील लॉईड्स कॉफी हाऊस पर्यंत घेऊन गेलेले दिसतात. कारण लॉईड्स कॉफी हाऊस मध्ये असं एक ठिकाण होतं, हे लॉईड्स कॉफी हाऊस असं एक ठिकाण होतं ज्या ठिकाणी लंडन मध्ये व्यापारी लोक जमा होत असत कॉफी पिण्यासाठी. ते आपल्या व्यापारादरम्यान समुद्रातील दुर्घटनामुळे जहाजातून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचे नुकसान वाटून घेण्यास मान्यता देत असत. म्हणजेच त्यांचा तो ग्रुप होता. म्हणजेच असं जर नुकसान झालं ज्यामध्ये समुद्री दुर्घटना झाली, जसं भर समुद्रामध्ये लुटारू करणारे चाचे किंवा समुद्रातील वाईट हवामानामुळे त्यांच्या जर मालाचं नुकसान झालं असेल तर या ग्रुपद्वारे ते होणारं नुकसान त्या ग्रुपच्या मेंबरमध्ये वाटून घेतलं जात असे. अशा प्रकारे ही जोखमीची विभागणी, धोक्याची विभागणी ते लोक त्या ठिकाणी त्या लॉईड्स कॉफी हाऊस मध्ये येऊन लंडन मध्ये करीत असत. हा विम्याचा इतिहास पाहत असताना आपल्याला लंडन सारख्या देशामध्ये लंडन ब्रिज हा दिसतो. त्या लंडन ब्रिजच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा रंजक इतिहास तुम्ही विविध चित्रपटातून त्याचबरोबर विविध कथा कादंबऱ्यातून अभ्यासला असेल. या ठिकाणी दुसरे एक चित्र आपल्याला दिसतं की हा जो काही मनुष्य आहे हा द पायरेट्स ऑफ कॅरिबियन या चित्रपटातील नायक आहे. आपल्याला पायरेट्स ऑफ कॅरिबियन या चित्रपटामध्ये सुद्धा या समुद्री चाचे किंवा समुद्री लुटारू यामध्ये याचा ह्या विम्याच्या शाश्वतीचा इतिहास थोडक्यात जाणून घेता येईल. कृपया संदर्भासाठी आपण हा चित्रपट बघू शकता. आता पुढे जात असताना आपण आणखी एक महत्वाची घटना पाहूया की आधुनिक काळामध्ये विम्याचा इतिहास पाहत असताना शाश्वत विमा आश्वासनासाठी सलोखा अमिकेबल सोसायटीची स्थापना ही 1706 मध्ये लंडन येथे करण्यात आली. असं म्हणतात की ही जी काही अमिकेबल सोसायटी होती, ही अमिकेबल सोसायटी जगातील पहिली विमा कंपनी आहे. जी विमा कंपनी ही भविष्यात होणाऱ्या धोक्याबद्दलची अनिश्चिततेची हमी भरते, ज्या हमीमुळे व्यापारी करणारा व्यवसायाला भविष्यामध्ये मदत होणार असते, जेणेकरून विमा धारकाला थोड्याफार फरकाने का होईना त्याच्या विम्याची रकमेतून त्या होणाऱ्या नुकसानीचा परतावा मिळत असतो. मग हे होत असताना आपण जर पुढे गेलो तर आज भारतामध्ये या विम्याच्या इतिहासाची एकंदरीत पार्श्वभूमी काय होती हीही आपल्याला या ठिकाणी पाहावी लागेल. तर भारतामध्ये विम्याची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे भारतामध्ये विमा जो आहे तो कधी सुरू झाला, विम्याची सुरुवात कधीपासून सुरू झाली, कधीपासून झाली, याचा इतिहास जर पाहायचा असेल तर हा इतिहास आपल्याला असं सांगतो की 1800च्या सुरुवातीला भारतामध्ये खऱ्या अर्थाने विम्याची सुरुवात झालेली आहे. मग ही विम्याची सुरुवात होत असताना जर आपण याचा आढावा घेतला तर ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी ही पहिली लाईफ इन्शुरन्स कंपनी होती जी 1818 मध्ये युरोपियन कडून म्हणजे युरोपातील लोकांकडून कोलकाता येथे तिची स्थापना झाली होती. त्याचबरोबर ब्रिटिशांनी कोलकाता येथे 1850 साली रिटर्न इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. तसेच 1870 मध्ये द बॉम्बे म्युच्युअल लाईफ इन्शुरन्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे 1906 मध्ये ज्या गोवर्धनदास दुतिया आणि जीवनदास दुतिया यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली होती, ती नॅशनल इन्शुरन्स कंपनी ही NICL भारताची पब्लिक सेक्टर कंपनी म्हणून पुढे नावारूपाला आली. आणि त्यानंतर हीच कंपनी 1972 मध्ये हिचं नॅशनलायझेशन झालं आणि भारतामध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
या कंपनीने त्याची जागा घेतली. आता इथे जर आपण एक इतिहासाचा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये 1912 साली विमा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी काही कायदे निर्गमित करण्यात आले, ज्यामध्ये विमा कंपन्यांचा कायदा आणि भविष्य निर्वाह निधी कायदा पारित करण्यात आला. आपल्याला इथे दिसत असेल की 1912 नुसार ऍक्च्युअरीद्वारे विमा हप्ता दर कोष्टके आणि कंपन्यांचे कालबद्ध मूल्यमापन प्रमाणित करण्यासाठी बंधनकारक केले गेले. मात्र असे असले तरी भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यातील असमानता आणि भेदभाव हा कालानुक्रमे पुढे चालू राहिलेला दिसून येतो. मग या भारतामध्ये विम्याच्या एकंदरीत व्यवहार प्रक्रियेसाठी कोणकोणते कायदे करण्यात आले, त्या कायद्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली, त्याचा जर आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा असेल तर आपल्याला असं दिसतं की 1938ला भारतातील विमा कंपन्यांवर नियंत्रित करणारा पहिला कायदा जो होता तो म्हणजे विमा कायदा 1938 हा होता. मग त्या यानंतर काय झालं तर यानंतर जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण झाले. 1 सप्टेंबर 1956 रोजी जीवन विमा व्यवसाय राष्ट्रीयकृत करण्यात आला. मग भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी भारतामध्ये जीवन विमा व्यवसाय करणाऱ्या 170 कंपन्या आणि भविष्य निर्वाह निधी सोसायट्या होत्या, त्या 75 होत्या. 1956 पासून ते 1999 पर्यंत LIC कडे भारतात जीवन विमा व्यवसाय करण्याचे संपूर्ण हक्क हे प्रस्थापित झाले होते. त्यानंतर आपण पाहतोय की साधारणपणे विम्याचं जे काही राष्ट्रीयकरण झालं ते साधारण विम्याचं राष्ट्रीयकरण 1972 मध्ये साधारण विमा व्यवसाय राष्ट्रीयकरण कायदा ज्याला आपण म्हणतो GIBNA हा लागू करण्यात आला. साधारण विमा व्यवसायाचे सुद्धा राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि त्याच्या 4 उपकंपन्या निर्माण करण्यात आल्या. त्यावेळी भारतामध्ये साधारण विमा व्यवसाय करणाऱ्या 106 कंपन्या एकत्रित करून GIC च्या 4 कंपन्यांची निर्मिती करण्यात आली. पुढचा जो काही मुद्दा या दरम्यानचा आहे तो जर आपण पाहिला तर IRDAI आणि मल्होत्रा समिती हा एक टप्पा या भारतीय विमा कंपन्यांच्या इतिहासामधला प्रमुख टप्पा मानला जातो. मग 1993 मध्ये उद्योगाच्या विकासासाठी बदल आणि स्पर्धेचा घटक पुन्हा निर्माण करण्यासाठी भारतात मल्होत्रा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने त्यांचा जो काही अहवाल आहे तो अहवाल 1994 साली सादर केला. मग 1997 साली विमा नियामक प्राधिकरण याची स्थापना करण्यात आली आणि एप्रिल 2000 मध्ये विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हा कायदा स्थापन करण्यात आला. मग IRDA हा जो काही कायदा आहे हा 1999 चा आहे. भारतामध्ये IRDA जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा या दोन्हीसाठी एकच वैधानिक नियंत्रण संस्था म्हणून निर्गमित करण्यात आली होती. आता या IRDA हा शब्द आपण अनेक वेळी आपल्या टीव्हीच्या जाहिरातीमध्ये किंवा अनेक विमा कंपन्यांच्या प्रमाणपत्रामध्ये पाहतोय आणि आपण ऐकल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे विमा कायदा 1938 मध्ये अलीकडेच एक बदल करण्यात आला, एक सुधारणा करण्यात आली, त्यामध्ये मार्च 2015 मध्ये ही सुधारणा करण्यात आली. ज्या अटी अंतर्गत पॉलिसीची फसवणुकीसाठी तपासणी केली जाऊ शकते त्या संदर्भामध्ये काही मार्गदर्शक तत्वे या कायद्यामध्ये निर्गमित करण्यात आली आहेत. यानुसार ज्या नवीन तरतुदी होत्या त्या नवीन तरतुदी मी खास आपल्या माहितीसाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो. त्या तरतुदी अशा होत्या की 2014 मध्ये जारी केलेल्या वटहुकुमाच्या अंतर्गत काही काल मर्यादा करण्यात आल्या आहेत. भारतीय जीवन विमा कंपनीची व्याख्या आणि निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतीय विमा कंपन्यामध्ये असा संदर्भ अंतर्गत होतो की ज्यामध्ये अशा भारतीय विमा कंपन्यातील विदेशी गुंतवणूकदाराची भाग भांडवलातील एकूण जी काही गुंतवणूक आहे एकूण आधा भाग भांडवलाच्या 49% अधिक असणार नाही, जी विहित केल्यानुसार भारतीय मालकीची असलेली आणि नियंत्रण असलेली ती कंपनी असेल. हा वटहुकूम
भारतातील विदेशी कंपन्यांना सुद्धा लागू होतो किंवा विदेशी कंपन्या संबंधी सुद्धा तो वाच करतो. तो असं सांगतो, एखादी विदेशी कंपनी भारतामध्ये स्थापन केलेल्या शाखेच्या माध्यमातून पुनर्विम्याचे काम करू शकते. पुनर्विमा ही संज्ञा म्हणजे एका विमाकर्त्याच्या जोखमीच्या काही भागाचा दोघांनाही मान्य असणाऱ्या विमा हप्त्याच्या बदल्यात विमा करणे, जो असा त्याचा अर्थ या ठिकाणी अंतर्भूत होतो. मित्र हो, आपण या आजच्या लेक्चरमध्ये विम्याचा इतिहास इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून ते आजपर्यंत या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेतला. या व्हिडिओ लेक्चरमध्ये हा इतिहास जाणून घेताना अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित केलं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.